सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महानगरपालिका निवडणुकीचा माघारीचा टप्पा शुक्रवारी पार पडला असून प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकांसह अन्य इच्छुकांनी माघार घेऊन शिंदे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे या प्रभागात शिंदे गटाची ताकद वाढल्याचं दिसून येते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर छाननीचा टप्पा पार पडला। 2 दिवस माघारीची ही प्रक्रिया सुरू होती, तीही शुक्रवारी संपली आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 17 मधून अनेक इच्छुकांनी माघार घेतली आहे। त्यात भाजपचे दीपक मधुकर जाधव, शीतल विजय लोखंडे, मनसेच्या जयश्री नरेंद्र आढाव, रामदास गांगुर्डे, माजी नगरसेविका अनिता सातभाई, पंचायत राज महानगर उपाध्यक्ष गणेश सातभाई, अपक्ष अर्ज दाखल केलेल्या कमला जाधव, दीक्षा जाधव, भाजपकडून इच्छुक असलेल्या कलावती गायकवाड, सुनीता चव्हाण यांचा समावेश होता। दुपारी एक करून हे इच्छुक नाशिक रोड मनपाच्या विभागीय कार्यालयात आले आणि त्यांनी अर्ज माघारी दिले। दुसरीकडे या साऱ्याच इच्छुकांनी माघार आणि शिंदे गटाचे राहुल कोथमिरे, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राजेश आढाव या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय। तर मग आमच्याच पक्षाचे 2 उमेदवार राजेश आढाव आणि राहुल कोथमिरे यांना हे सुद्धा बऱ्याच दिवसापासून भाजपामध्ये काम करत होते। राजेश तर जवळजवळ 25 वर्षापासून काम करत होते। राहुलही देखील त्या ठिकाणी 20-25 वर्षापासून काम करतात आणि त्यांना देखील त्यांची उमेदवारी डावलली आणि आमचे समविचारी राजेश आढाव आणि राहुल कोथमिरे यांची उमेदवारी डावलल्यामुळे मग आम्ही देखील त्या ठिकाणी नाराज झालो आणि नाराज झाल्यामुळे आम्ही आता त्या एकनाथ शिंदे गट, शिवसेना, धनुष्यबाण यांना आम्ही मनापासून तन मन धनाने मदत करणार आहोत आणि हा पॅनल निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करून हा पॅनल निवडून आणू। त्यांचं 4 इंच कार्य, त्यामध्ये राहुल डावरेंच्या मिसेस असेल डावरे वहिनी, त्याप्रमाणे धनु लोखंडे त्यांच्या मातोश्री, धनु लोखंडेच्या मातोश्री, धनुचं तर काम विचारूच नका। तो खूप समाजकार्य करणारा व्यक्ती आहे, प्रत्येकाला मदतीला धावून जाणारा असा माणूस आहे। माझी ओळख आत्ता झाली तरी आमची मैत्री या ठिकाणी एकदम गाढ मैत्री झाली। अशा या 4ही पॅनलचे जे उमेदवार आहेत, या 4ही पॅनलचे उमेदवार नक्कीच निवडून येतील एवढी मी खात्री देतो आणि त्यांना आम्ही मदत करणार आहोत। मी रामदास गांगुर्डे, आज मी प्रभाग क्रमांक 17 मधून माझा उमेदवारी अर्ज माघार घेत आहे। आज या ठिकाणी 4 शिवसेनेचे नगर उमेदवार आहे। त्याच्यातले 2 माझे सहकारी मित्र आहे, राजेश आढाव, राहुल कोथमिरे आणि धनुभाऊ लोखंडे यांच्या मातोश्री, तसेच माझा एक सहकारी मित्र राहुल डावरे यांच्या मिसेस, या 4घांना मी आज माझ्या वतीने, माझ्या परिसराच्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। पक्षाने अन्याय काय केला? मी गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून बाहेरून जे आयात केलेले माणसं होते, मी पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी बोललो, यांना तुम्ही पक्षात का घेतलं? तर म्हणे आम्ही त्यांना घेतलं आहे तर त्यांना आम्ही उमेदवारी देणार नाही असा शब्दसुद्धा दिलेला आहे। तर तू त्या परिसरामध्ये काम करत राहा, तुझा आम्ही नक्कीच विचार करू। त्यांनी आज माझ्यावर अन्याय केलेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी या 4ही उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून यांना भरघोस मताने निवडून आणील अशी मी दिनकर आढाव यांनीच बाहेरून उमेदवार आणून ते लादलेले आहे। तर मी या 4ही उमेदवारांच्या पाठीमागं राहून यांना भरघोस मताने विजय करील असा मी इथं निश्चय करतो। मी नरेंद्र रामदास आढाव आणि जयश्री नरेंद्र आढाव, आम्ही गेल्या 15 वर्षापासून मनसेचं काम करत आहोत। परंतु यावेळी या प्रभागांमध्ये मनसेला जागा न सुटल्यामुळे आम्ही पक्षाकडून अर्ज भरलेला होता,
पण मनसेला जागा न सुटल्यामुळे आमचा अर्ज हा अपक्ष झाला आणि आता आम्ही शिंदे साहेबांच्या शिवसेनेला, धनुष्यबाणाला, या पूर्ण गटाला आम्ही मदत करणार आहोत. आमचा अर्ज आम्ही मागे घेतलेला आहे असं मी जाहीर करतो आणि या उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द. आज माझ्या मिसेस सौ शीतल विजय लोखंडे यांनी प्रभाग 17 क अपक्ष जो फॉर्म भरला होता त्याची आज आम्ही माघार घेत आहोत आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा राजेश आडाव, सुशीला विष्णू लोखंडे, विजेता राहुल डावरे, राहुल प्रकाश कोथमिरे यांना पाठिंबा देत आहोत. आमच्या प्रभाग 17 मध्ये दिनकर आडाव नावाचं जे आलेलं ना ते भस्मासूर होतं आमच्या भागामध्ये. आम्ही अक्षरशः 25 वर्षापासून काम करतोय. त्यांनी अक्षरशः पैसे घेऊन त्या उमेदवारा वाटलेल्या आहे. ज्या व्यक्तीचा पक्षाची काही संबंध असतानाही त्याला घरी एबी फॉर्म घेऊन गेले, त्याला बळच घेऊन गेले का सेटलमेंट करायसाठी झालं हा प्रकार. हां, त्यांचा पॅनलचा खर्च करण्यासाठी. याला सर्व सूत हा दिनकर आडाव नावाचा भस्मासूरच आहे. याला इथंच थांबवलं पाहिजे तरच दुसऱ्याला चान्स भेटणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे, याला घरी पाठवा. यांना बँक पण पाहिजे, त्यांना महापालिका पण पाहिजे, सर्व यांच्याच घरात पाहिजे यांना. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी या विषयासंदर्भात आमच्याशी संपर्क केला. आम्ही आमचे मुख्य नेते व संसद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना या विषयासंदर्भामध्ये सर्व माहिती दिली. आमचे सचिव रामजी रेपाळे साहेब यांना या विषयासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. आमचे जे जिल्ह्याचे नेते आहेत त्या सर्वांशी आम्ही चर्चा केली. तर त्यांच्या सांगण्यानुसार आज आम्ही आमचा जो उमेदवारी अर्ज आहे माझ्या आईचा सौ सुनीता गुलाबराव चव्हाण यांचा अर्ज हा माघारी घेऊन शिवसेना या पक्षाचे एकनिष्ठ राहून शिवसेनेचे 4ही उमेदवार पूर्ण ताकदीने निवडून आणण्याकरता त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.